अरे आनंद हे सरप्राईज! अरे वा वा. बघा बघा पॅनल कसं वेलकम किती खुश सुभेदार, दिसतंय. वेलकम वहिनी, वहिनी, वेलकम welcome. वेलकम. वा 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 वा. आनंद, अरे आम्हाला माहित होतं आज तुझी अॅनिव्हर्सरी आहे, तू आम्हाला पार्टी देणार नाहीयेस, म्हणून आम्हीच ठरवलं, आम्हीच तुला सरप्राईज पार्टी देतो. हा अरे पण अरे पण काय, अरे एक मिनिट. अरे श्रेयस, अरे इथे ये. हे बघ सरप्राईज. अरे वा, वा. हे काय उगीच काय तुझा आवडता केक. वा. मिस्टर सुभेदार, व्हेरी व्हेरी हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. थँक्यू थँक्यू. वहिनी, तुम्हाला सुद्धा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. पाया पडा. अरे राहू दे, सौभाग्यवती भव, सुखी राहा, सुखी राहा. हॅपी अॅनिव्हर्सरी सर. थँक्यू. एक मिनिट. सगळ्यांना येऊ दे ना, मग कापूया. अरे आलेत की सगळे, आता कोण सगळे यायचं राहिलेत? नहीं, कोई तो भी बचा है. कौन बचा? बचा बचा. हाँ, वो आज स्कूल यूनिफॉर्म जैसा कुछ पहनकर आई है ना, वो शनाया. श्रेयस, बघ रे ध्यान कुठे? हा म्हणजे ध्यान कुठे आहे तेरा? जा बघ कुठे आहे ती. हो छान. वाट बघूया. डिशेस यार, डर्टी प्लेट्स. अहो हा? काय झालं तुम्हाला? काय कुठं काय? नाही, आम्ही इथे आलो ते आवडलं नाही का तुम्हाला? काय नाही आवडलं? काय ना? आवडलं? हा, छान सरप्राईज दिलायस, ते आवडलं तेच सांगत होतो. हा शनाया सोड ना, किती वेळ अशी रडत बसणार आहेस? ते झालं. शनाया त्या गुरुसरांच्या वाईफ आहेत, त्यांना कोण काय बोलू शकणार आहे? तुम्ही कोणी काही बोलायची गरज नाहीये, पण गॅरी तो तर बोलू शकतो ना. तू का घाबरतो रे इतकं तिला? मॉन्स्टर आहे का ती? नाही, बायको आहे बायको. आणि मॉन्स्टर सुद्धा बायकोला घाबरतो जग. आणि त्यात बायको जर राधिका मॅडम सारख्या असतील तर गुरुसरांनी त्यांना घाबरायलाच हवं, त्यांच्याशी चांगलं वागायला हवं. हो, कारण त्यांच्यात चूक काढण्यासारखं काहीच नाही अगं. एक बायको म्हणून त्या खूप परफेक्ट आहेत. स्वतःचं कर्तव्य अगदी व्यवस्थित पूर्ण करतात त्या. मग अशा परिस्थितीत गुरुसर त्यांना काय बोलणार आहेत? काही बोलू शकतात का? ए, ती चांगली आहे, मग काय मी वाईट आहे का? कुठं म्हणालो मी? चांगलीच आहे सगळं, पण तुझा चांगुलपणा गुरुसरांना दिसत नाही. हा, आता त्यांच्या जागी मी असतो तर मला तोच दिसला असता. काय करणार, मी नाहीये ना त्यांच्या जागी. आय नो. पण म्हणून मी तुला एक सजेशन द्यायला आलो. ह्या अशा रिलेशनशिप मध्ये फार एक्सपेक्टेशन्स ठेवायचे नसतात शनाया. एनिवेज, गुरु सर आता तुझ्या बरोबर नाही आहेत, पण मी आहे ना. शनाया, डोंट वरी. यू जस्ट डोंट वरी. आय एम विथ यू. व्हॉट आय एम विथ यू? डू नॉट ऍक्ट ओव्हर स्मार्ट, ओके? आय डोंट नीड यू नॉ युअर सिम्पथी. तुलाही माहिती तू गॅरीची जागा कधीच घेऊ शकत नाही. गॅरी कुठे, तू कुठे? करेक्ट आहे. आत्ता मी त्यांची जागा घेऊ शकत नाही, पण आत्ता घेऊ शकत नाही म्हणजे मी त्यांची जागा कधीच घेऊ शकत नाही असं नाहीये ना. हा, आता राहिला प्रश्न आम्ही कुठे असण्याचा. तर मी आत्ता तुझ्या बरोबर आणि गुरु सर त्यांच्या बायको बरोबर आहे.
त्यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतायत ते. व्हॉट? अॅनिव्हर्सरी? हो, अगं मी त्यासाठीच तुला बोलवायला आलो इकडे. तू येतेस ना केक कापायला? ए, खड्ड्यात गेली अॅनिव्हर्सरी ती. ओके ओके शनाया, ओके कूल. अरे आनंद, मी काय म्हणतो, चल ना कापूया ना, किती वेळ वाट बघायची ना. ए बघाला श्रेयस. ए श्रेयस, अकेला शनाय काय? नाही येते ती. का? नाही यायचंय तिला, म्हणजे माहित नाही का, पण ती म्हणाली की नाही येते. ओ कम ऑन यार, तुल मिस हर. अरे नाही नाही, इट्स ओके. मी काय म्हणतो, एका माणसासाठी किती वेळ सगळ्यांनी खोळंबून राहायचं ना. हा, आपण कापूया ना केक. हा चला. सो इट्स अन अॅनिव्हर्सरी केक. तुम्ही आणि मॅमने मिळून कट करायला हवा ना. मी पण कापला. अरे Yes. हा, कापूया. चला कापा. वा वा, छान. चला. ए एक मिनिट. वहिनी, आता तुम्ही गुरुला केक भरवा तुमच्या हाताने. अरे मी अरे काय गरज आहे. हे घ्या. तुमची पाळी. Yes, हो. sir. अहो, वा वा वा, चला निघूया. थांबा, मला बोलायचंय. अगं आता काय बोलायचंय ना, झालं की सगळं. नाही नाही सुभेदार, वहिनीची इच्छा आहे तर बोलू द्या की. वहिनी बोला तुम्ही. हो. काही नाही, म्हणजे आमच्या लग्नाला आज 8 वर्ष पुरी झाली. या 8 वर्षात खूप चढ उतार आले, पण आम्ही दोघांनी एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम कधीच ढळू दिलं नाही. यांनी खूप कष्ट करून आपलं अस्तित्व तयार केलंय, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पण या दरम्यान आपलं घर, आई वडील, मुलगा आणि बायको म्हणून मला कशाची कमी भासू दिली नाही.